आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था के माध्यम से अक्षय तृतीया मुहूर्त पर बाल विवाह रोकने के लिए ब्राह्मण मौलवियों धर्म गुरुओं के साथ बाल विवाह रोकथाम प्रतिज्ञा लेकर जन जागृति करने के लिए आह्वान किया जाता है। धुले जिले में सप्तशृंगी बहुउद्देशीय संस्था द्वारा न्याय तक पहुंच कार्यक्रम के तहत बाल विवाह मुक्त भारत परियोजना क्रियान्वित की जा रही है। इस परियोजना में पत्रकार, पुलिस और सभी जाति के धर्म गुरुओं के मदद से जन जागृति मुहिम चलाई जा रही है। ऐसी मालूमात संस्था की महिला अध्यक्षा मीना भोसले ने दी। 50 गावांमध्ये आपण आमच्या समोर आलता आहे, आपला कोऑर्डिनेटर जो आहे ते मागले आहे, हे लोक गावात जातात आणि प्रत्येक महिन्याला कोणता लग्न झालं, त्याच्यात मुलीचं वय किती होतं, मुलाचं वय किती होतं, अशा पद्धतीने पूर्ण 50 गावांचा डाटा आपण कलेक्ट केलेला आहे आणि त्यांना आनंद होतो। हे रेकॉर्ड मेंटेन केल्यामुळे त्या 50 गावांमध्ये बालविवाह झाल्याच्या बातम्या तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून बालविवाह प्रतिबंधक जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा पण आपल्याला द्यायची आहे आणि बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेबरोबर तुम्हाला सगळ्यांना जो आहे तो सपोर्ट करायचा आहे। सर्वात महत्त्वाचं, धार्मिक कार्य करणारे मौलवी, धार्मिक कार्य करणारे ख्रिस्ती धर्मगुरू, पंजाबी धर्मगुरू, ब्राह्मण आणि पुजारी यांना आपल्याला अवॉइड करायचं आहे। यांना महत्त्वाची माहिती द्यायची आहे, त्यांच्या बालविवाह प्रतिबंधक आपल्याला प्रतिज्ञा द्यायच्या आहेत आणि या सगळ्या प्रतिज्ञा घेत असताना आपल्याला प्रत्यक्ष जर एखादा बालविवाह थांबतच नसेल मग मात्र आपल्याला तिथे कायद्याचा वापर सुद्धा करायचा आहे। कारण कसं होतं, बरेच बालविवाह हे देवावर होतात, वस्तीपासून दूर असलेल्या मंदिरांवर होतात आणि ते आपण नाकारू शकत नाही। म्हणून आता तर आम्ही याच्या पुढे जाऊ, म्हणजे आम्हाला जरी काही सूचना नसतील तरी आम्ही काय करणार आहे, मंदिर जे आहेत ना त्या मंदिराला दर महिन्याला जे लग्न होतात त्यांच्या पण नोंदणी सुरू ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी लग्न व्हायला नको। कारण आपल्याला फक्त कागदोपत्री कोणता प्रोग्राम रन करायचा नाही आहे, हा ॲक्च्युअल प्रोग्राम आपल्याला रन करायचा आहे आणि आपण जर 2030 चं टार्गेट घेतोय चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया, तर त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे आणि तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही देऊ शकता। मागच्या प्रेसमध्ये मी पर्यावरण संदर्भात प्रेस घेतली होती आणि मला एका जणांनी सांगितलं की मॅडम तुम्ही मस्जिद गावात जा आणि मी खरंच मस्जिद गावात गेली आणि सांगताना आनंद होतो। बहुतेक आपला देवळाचा जो प्रोजेक्ट आहे तो आपला मस्जिदलाच करायचा, कारण आपल्या कुठं जागा ग्रामपंचायतीची आणि परत ती फॉरेस्टची पण आपल्याला जागा मिळते। म्हणजे तुमच्या सूचनांमुळे मला तो रस्ता सापडला आणि अशा पद्धतीने तुमच्याही काही सूचना असतील, कारण तुम्ही ॲक्च्युअल काम करतात, आम्ही पण करतो, पण काही मुद्दे आमचे सुटून जातात, काही मुद्दे तुमचे लक्षात असतात। तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील किंवा काही सांगायचं असेल तर आपण कंटिन्यू करूया काही प्रॉब्लेम। नमस्कार, मी मीना भोसले, अध्यक्ष सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे। ॲक्सेस टू जस्टिस या NGO सोबत चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया म्हणजेच बालविवाह मुक्त भारत हे अभियान आम्ही राबवत आहोत आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होतात आणि या बालविवाहाच्या कार्यामध्ये एक धार्मिक कार्य म्हटलं जातं आणि त्याच्यात सर्व प्रकारचे ब्राह्मण असतील, पुजारी असतील किंवा त्याचबरोबर आपल्या बालविवाहाचे जे काय होतात कोणतेही विवाह समारंभ असतात, तर त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मगुरू असतील किंवा पंजाबी धर्मगुरू असतील किंवा मौलवी असतील, तर सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंचा याच्यामध्ये सहभाग होतो आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं या अक्षय तृतीयेला आपण धुळे जिल्ह्यात जे मौलवी आहेत, धर्मगुरू आहेत किंवा त्याचबरोबर ब्राह्मण आहेत, पुजारी आहेत, त्यांच्याकडून बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रतिज्ञा घेणार आहोत। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर व त्यानंतरही होणारे बालविवाह आपल्याला 100% थांबवायचे आहेत आणि त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रमसुद्धा घेणार आहोत आणि मंदिर जे आहेत, मंदिराची जी भिंत आहे त्या भिंतीवर आपण बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे त्याची माहितीसुद्धा आपण वॉल पेंटिंगद्वारे देणार आहोत। बालविवाह प्रतिबंधक कायदा असं सांगतो की मुलीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल आणि मुलाचं 21 वर्षापेक्षा वय कमी असेल तर तो बालविवाह आहे आणि त्या बालविवाहाला जर कोणी प्रोत्साहन देत असेल तर त्या विवाहात सहभागी असलेले अगदी मुलाचे मुलीचे आईवडिलांपासून तर अगदी वराडी मंडळींपर्यंत सगळ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो। पण मात्र आपल्याला हे थांबवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं
बालविवाह प्रतिबंध कायदा लोकांना सांगणं आणि त्याची अंमलबजावणी प्रभावी करणं हे महत्त्वाचं आहे. आणि ही अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी आपल्याला धुळे जिल्ह्यातून अगदी कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, महिला बाल विकास अधिकारी असतील, अगदी सर्व शासकीय यंत्रणा आपल्याला मदत करत आहे. आणि पत्रकार जो आहे तो लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे. वर्तमानपत्रातून किंवा मीडियामधून ज्या ज्या बातम्या येतात त्याचा समाजावर नक्कीच परिणाम होतो. आणि म्हणून आपण आजची पत्रकार परिषद ही आयोजित केलेली आहे आणि मोठा सहभाग पत्रकारांचा याच्यात लाभलेला आहे. अपेक्षा करते या मोहिमेत आपण सगळे सक्रिय असणार आणि चांगल्या पद्धतीने आपला भारत देश जो आहे तो सन 2030पर्यंत चाइल्ड मॅरेज फ्री करू. म्हणजेच काय की आपला भारत बालविवाहमुक्त करूया. एकच नारा, भारत आपला बालविवाहमुक्त करूया. धन्यवाद.